बीड जिल्हा पुन्हा हादरला। बीडच्या केज तालुक्यामध्ये तरुणाचा मृत्यू, घात की अपघात, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे पाटलाच्या माळावर एका वळणावर मोटरसायकल झाडाला धडकून एका तरुणाचा मृत्यू झाला असून हा घात की अपघात असल्याचा संशय मयताच्या नातेवाईकाकडून व्यक्त करण्यात येत आहे। कारण 2 वर्षापूर्वी ह्या तरुणाने गावातील एका मुलीशी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता, तर मृत्यूपूर्वी त्या तरुणाचे त्याच्या पत्नीच्या नातेवाईकाशी भांडण झाले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे। याबाबतची माहिती अशी की दिनांक 25 जून रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास चिंचोली माळी येथील तरुण संपत शिवाजी राऊत हा बजाज प्लस पल्सर मोटरसायकलवरून केजकडे जात असताना चिंचोली माळी आणि साळेगावच्या शिवारावर असलेल्या पाटलाचा मळा नावाने ओळखला जात असलेल्या राज्य रस्त्याच्या एका वळणावर मोटरसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या बाबळीच्या झाडाला धडकून खाली पडला। ह्यात त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला आणि पायाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे। दरम्यान मयत संपत राऊत ह्याचा भाऊ विशाल राऊत आणि वडील शिवाजी राऊत यांनी संपत राऊत ह्याचा मृत्यू हा अपघात नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। कारण संपत राऊत आणि त्याच्या पत्नीचा भाऊ शुभम बंडू नेमटे व पत्नीची आई शोभा नेमटे यांचे त्याच्याशी भांडण झाले होते, त्याला त्यांनी मारहाण देखील केली असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। तसेच संपत राऊत ह्याच्या पत्नीचा भाऊ शुभम बंडू नेमट आणि पत्नीची आई शोभा बंडू नेमट हे त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी केजला गेले असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे संपत राऊत ह्याचा मृत्यू हा अपघात नसून त्याचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकाकडून व्यक्त केला जात आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर आणि पोलीस नातेवाईक नाईक गोविंद मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। मयत संपत